नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर नाचणारी माणसे या शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथेचा 5वा भाग आपण सुरू करत आहोत. तर होम्स आणि मार्टिन दोघंजणं त्या याचा तपास करत होते, क्युबिट आणि एल्सीच्या खुनाचा किंवा त्यांच्यावरती जो हल्ला झाला आहे रादर त्याचा. तर होम्सनी मार्टिनला सांगितलं की आता आपण अभ्यासिकेमध्ये जाऊन त्याची नीट तपासणी करूया. पुढे बघूया काय होतं. अभ्यासिकेच्या 3 भिंतींलगत पुस्तकाची कपाटं होती. लिहिण्याचं टेबल एका साध्या खिडकीसमोर होतं. त्या खिडकीतून बाग दिसत होती. आम्ही प्रथम हिल्टनच्या शवाची तपासणी केली. त्याच्या रात्रीचा झोपण्यावेळचा पोशाखही तसा फारसा नेटका नव्हता. त्या अर्थी तो अंथरुणातून उठून घाईघाईने आलेला असावा. त्याच्या छातीवर गोळी झाडलेली स्पष्ट दिसत होती आणि हृदयाचा भेद करून ती शरीरातच राहिली होती. त्याला क्षणार्धात मरण आले असावं यात शंका नव्हती. अगदी त्यालाही न जाणवता त्याच्या कपड्यावर बंदुकीच्या दारूच्या खुणा नव्हत्या. सर्जनच्या म्हणण्याप्रमाणे एल्सीच्या चेहऱ्यावर रक्त होतं, पण हाताला नव्हतं. होम्स म्हणाला, हाताला रक्त नाही यावरून निष्कर्ष काहीच निघू शकत नाही, पण असतं तर मात्र महत्त्वाचे निष्कर्ष निघाले असते. वाईट कार्टिंग्स मागच्या बाजूला फुटले तर त्याच्यावर जळती दारू येऊ शकते, पण नाही तर मात्र कुठलीही खूण मागे न उरता अनेक गोळ्या एखाद्याला झाडता येतात. बरं, आता क्युबिटचं शव मला वाटतं इथून हलवावं. डॉक्टर, एल्सीला लागलेली गोळी तुम्ही मिळवू शकलात का? नाही ना? फार अवघड ऑपरेशन करावं लागेल, पण या पिस्तुलात 4 गोळ्यांच्या खोबडी आहेत. त्यातल्या 2 गोळ्या शिल्लक आहेत आणि 2 गोळ्या झाडलेल्या आहेत. त्यांचा हिशोब लागतो आहे. हो, असं दिसतं खरं. पण मग या खिडकीच्या कडेला लागलेल्या गोळीचा हिशोब कसा लावायचा? होम्सने विचारलं आणि एकदम मागे वळून त्याने खिडकीच्या चौकटीत पडलेल्या भोकाकडे बोट दाखवलं. कमाल झाली. हे केव्हा तुम्हाला दिसलं? केव्हा लक्षात आलं? मार्टिन आश्चर्याने ओरडलाच. कारण मी अशी खूण कुठे दिसते का म्हणून ती शोधायचाच प्रयत्न केला, होम्स म्हणाला. डॉक्टर आश्चर्याने भरलेल्या स्वरात म्हणाले, वंडरफुल. म्हणजे 3री गोळी येथे झाडली गेली या तुमच्या तर्काला पूर्ण पुष्टी मिळते आहे. याचा अर्थ इथे कोणीतरी 3रा माणूस होता. तो कोण असावा आणि तो निसटून कसा जाऊ शकला? हाच प्रश्न आता आपण सोडवणार आहोत. मार्टिन, तुम्हाला आठवतं ना, मी तुम्हाला एक सूचना दिली होती. मोलकरीण आणि स्वयंपाकीण दोघीही जणी काय म्हणाल्या? पिस्तुलाचा धडका ऐकल्याबरोबर त्या जेव्हा या खोलीकडे धावल्या तेव्हाच त्यांना बंदुकीच्या दारूचा वास आला. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, होम्स म्हणाला. होय, पण मला त्या सूचनेचा अर्थ फारसा कळला नाही. मी कबूल करतो, मार्टिन म्हणाला. याचा अर्थ एकच की त्यावेळी खिडकी उघडी होती आणि दारही, म्हणून खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने बंदुकीच्या दारूचा वास दारातून घरात पसरला. अर्थात खिडकी आणि दार फार थोडा वेळ उघडं होतं. कशावरून? कारण मेणबत्ती विझली नव्हती, जळत होती. वा, उत्कृष्ट, एकदम पटलं, मार्टिन म्हणाला. ज्या अर्थी घडलेल्या प्रकाराच्या वेळेला खिडकी उघडी होती त्या अर्थी 3री व्यक्ती या प्रकारात होती. खिडकीच्या बाहेर उभी होती आणि तिथून त्या व्यक्तीने क्युबिटवर गोळी झाडली असावी. अर्थातच ती खिडकीच्या चौकटीला भोक पाडून क्युबिटला लागली. माझ्या अनुमानाप्रमाणे मला खिडकीच्या चौकटीत तळाच्या बाजूला भोक सापडला, होम्स म्हणाला. पण खिडकी बंद कोणी केली? कडी कोणी लावली? मार्टिनने विचारलं. अर्थात एल्सीनेच. तेच शक्य आहे. अरे, पण हे काय? होम्स म्हणाला. होम्सने टेबलावरची कातडी मनी बॅग उघडली. त्यात 50 पाऊंडाच्या 20 नोटा होत्या. एका रबरी फितीने बांधलेल्या. दुसरे काहीही नव्हते, होम्स म्हणाला. मार्टिन, ही मनी बॅग नोटांसकट जपून ठेवा. खटल्याच्या ट्रायलमध्ये पुराव्यात लागतील. आता आपण 3ऱ्या गोळीचा शोध लावू.
ही खोलीतच उडवली गेली असावी, कारण लाकडाचे तुकडे उडालेले दिसत आहेत. आपण पुन्हा एकदा स्वयंपाकीणबाई मिसेस किंग यांची तपासणी करू. मिसेस किंगला बोलावून होम्सने विचारलं, मिसेस किंग, ज्या जागा झाल्या ते पिस्तुलाचा पहिला बार फार मोठा बार ऐकून हा धडका दुसऱ्या बारापेक्षा फारच मोठा होता का? निश्चित सांगणं अवघड आहे, कारण मी झोपेतून जागी झाले, पण तो फारच मोठा धडाका वाजला खरा, मिसेस किंग म्हणाली. तुम्हाला असं नाही का वाटत की 2-4 बार 2-2 बार एकाच वेळेला झाल्यामुळे तो धडाका मोठा आहे असं जाणवलं असावं? होम्स म्हणाला. नक्की सांगणं कठीण वाटतं, मिसेस किंग म्हणाली. मला तर तसंच वाटतं, खात्रीच आहे माझी. बरं मार्टिन, आपला इथला तपास पुरा झाला आहे. आपण बाहेर बागेत काही जास्त पुरावा मिळतो का ते पाहूया. चला, होम्सने सूचना केली आणि आम्ही बागेत गेलो. बाहेरून अभ्यासिकेच्या खिडकीपर्यंत आलो आणि एकदम आमच्या सर्वांच्याच तोंडून एक आश्चर्योद्गार बाहेर पडला. तिथल्या फुलांच्या ताटव्यातली फुले तुडवली गेली होती आणि तिथल्या भुसभुशीत जमिनीवर पायाचे ठसे उमटले होते. पुरुषी अशा मोठ्या पायाचे ठसे होते ते. होम्स एखाद्या जखमी पक्ष्याचा शोध करावा तसा त्या ताटव्यात काहीतरी हुडकत होता. एकदम समाधानाचा उद्गार काढत त्याने तिथे पडलेली एक धातूची छोटी नळी उचलली आणि तो म्हणाला, मला वाटलंच, हे 3रं कार्टिज. चला. मार्टिन, प्रकरण पूर्ण उलगडलं. मार्टिन आवासून पाहतच राहिला. होम्सच्या तपासाची आश्चर्यकारक पण ठाम वैज्ञानिक पद्धत आणि झपाट्याने तपास करून निष्कर्ष काढण्याची पद्धती त्याला आगळीच होती. प्रथम त्याने जरी त्याच्या हुद्द्याची जाणीव देण्याचा प्रयत्न केला असला तरी आता तो होम्सच्या बुद्धिमत्तेने भरून गेला होता आणि होम्स सांगेल ते ऐकायला तो तयार होता. तो म्हणाला, होम्स, तुमचा कुणावर वहीम आहे का? ते आपण नंतर पाहू. या प्रकरणातले अनेक मुद्दे मी तुमच्याजवळ अजून स्पष्ट करू शकलेलो नाही. आतापर्यंत ज्या पद्धतीने मी काम केलं त्याच पद्धतीने ते पुरे करतो आणि नंतर एकदम सारं उलगडून सांगतो, होम्स म्हणाला. आपल्याला गुन्हेगार मिळेल ना, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे होऊ द्या, मार्टिन खुशीत म्हणाला. मार्टिन, मला कुठलीच गोष्ट गूढ म्हणून ठेवायची नसते, पण साध्या कृतीची जरूर आहे. आता यावेळी सारं स्पष्टीकरण देणं शक्य नाही, तेवढा वेळही नाही. माझ्या हातात या प्रकरणाचे सर्व धागे आले. जरी एल्सी शुद्धीवर आलीच नाही तरी गेल्या रात्री काय घडलं ते सर्व काही मी स्वतः जसंच्या तसं सांगू शकेन, केवळ निष्कर्षांच्या जोरावर रचना करून, आणि योग्य न्याय मिळेल असं पाहीन. बरं, मला एक माहिती द्या की एल्ड्रिच नावाचे एखादे स्थळ किंवा एखादी खाणावळ जवळ आहे का? होम्सने विचारलं. नोकर मंडळींना अनेक प्रश्न विचारूनही त्यांना काही माहिती असावी असं दिसलं नाही. मोत्तद्दाराने मात्र सांगितलं की ईस्ट रस्टनच्या दिशेला काही मैलांवर एल्ड्रिच नावाचा एक शेतकरी राहतो खरा. या शेतकऱ्याचे शेत म्हणजे अगदी एकीकडची जागा आहे का, असं होम्सनं विचारलं. फारच एका बाजूचं आहे, मोत्तद्दार म्हणाला. इथे काल रात्री जे घडलं ते आतापर्यंत तिथं कळलं नसेल असं मला वाटतं, होम्स म्हणाला. होय, बहुधा कळलं नसेल असं वाटतं, मोत्तद्दार म्हणाला. होम्सनं थोडा विचार केला आणि मग मिश्किलपणे हसत म्हटलं, मुला, घोड्यावर खोगीर चढव आणि मी देतो ती चिठ्ठी एल्ड्रिचच्या शेतावरील निवासात नेऊन दे. नंतर त्याने नाचणाऱ्या माणसाच्या आकृत्या असलेल्या चिठ्ठ्या आपल्या खिशातून काढल्या आणि त्या टेबलावर पसरून समोर ठेवल्या आणि थोडा वेळ विचार करून एक चिठ्ठी लिहिली, तयार केली आणि ज्यांच्या नावाने ही चिठ्ठी आहे त्याच्याच हातात ही दे असं त्या मोत्तद्दार मुलाला निक्षून सांगितलं. त्याचप्रमाणे कुणीही काहीही प्रश्न विचारले तरी त्याला काहीही उत्तर द्यायचं नाही हेही बजावलं. चिठ्ठीच्या बाहेरच्या बाजूवर अगदी वेड्यावाकड्या हस्ताक्षरात होम्सनं पत्ता लिहिला होता. मिस्टर ॲबेस लॅनी, एल्ड्रिच कृषी विभाग, ईस्ट रस्टन, नॉर्फोक. मोत्तद्दाराला ती चिठ्ठी दिल्यावर
होम्स मार्टिनला म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तारेनं जास्त पोलिसांची मदत मागवून घ्या, कारण आपली गाठ फार धोकादायक गुन्हेगाराशी पडणार आहे. त्याला पकडून तुरुंगाकडे नेणं फार अवघड काम आहे. हा मोत्तद्दार तुमचा टेलिग्रॅमही पोस्टात जाऊन करून येईल. वॅटसन, दुपारी लंडनला परतीची गाडी असली तर लगेच परत जाऊ. मला एक महत्त्वाचं रासायनिक पृथक्करण करायचं आहे. हे प्रकरण आता थोड्याच वेळात संपवून आपण मोकळे होऊ. आता एवढं झाल्यानंतर पुढच्या भागात काय होतं आहे ते आपण उद्या बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.